नमस्कार. शुक्रवारी इन्व्हेस्टरचे 8.82 लाख करोड रुपये एका दिवसामध्ये बुडाले. म्हणजे जो निफ्टी 50 आहे त्याचं जे मार्केट कॅप आहे ते 8.82 लाख करोडनी शुक्रवारी 28 फेब्रुवारीला कमी झालं. खूप मोठ्या प्रमाणामध्ये सध्या मार्केट क्रॅश होत आहे. तर 1996 नंतर पहिल्यांदा जो निफ्टी 50 आहे तो लगातार 5व्या महिन्यामध्ये सुद्धा निगेटिव्ह आहे. जर आपण अगोदरचा जर डाटा बघितला तर निफ्टी जास्तीत जास्त 3 महिन्यामध्ये हा मायनसमध्ये राहिलेला आहे. 3 महिन्यानंतर त्यांनी रिकवर केलेला आहे. पण असं पहिल्या वेळेस होतं 28-29 वर्षानंतर की 5वा महिनासुद्धा निफ्टी 50चा हा निगेटिव्हमध्ये आहे. तर मार्केट शुक्रवारी 28 तारखेला का क्रॅश झालं तर याच्या पाठीमागे 4 कारणं आहेत. त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आणि जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक चालू केलेली असेल तर तुम्हाला पुढे काय करायला पाहिजे, गुंतवणुकीचे पैसे काढून घ्यायचे, आता गुंतवणूक स्टॉप करायची, गुंतवणूक वाढवायची, तर त्यावर आपण सविस्तर नंतर चर्चा करणार आहोत. तर अगोदर आपण बघून घेऊया की 28 फेब्रुवारीला मार्केट एवढं क्रॅश का झालं. तर त्याचे 4 कारणं आहेत. पहिलं कारण आहे ग्लोबल ट्रेड वॉर. जे डोनाल्ड ट्रम्प आहेत तर त्यांचं जे आता सध्या न्यूजमध्ये तुम्ही ऐकलेले असेल की ते टॅरिफ लावण्यावरती बोलत आहे. तर त्यांनी 28 फेब्रुवारीला न्यूज आली होती की कॅनडा आणि मेक्सिकोवर 4 मार्चपासून 25% जे टॅरिफ आहे ते लागू करण्याचं ऐलान त्यांनी केलेलं होतं. जे अगोदर न्यूजमध्ये होतं तर ते एप्रिलमध्ये लागू होणार होतं, पण त्यांनी सांगितलं की हे मार्चपासूनच लागू होणार आहे. त्यामुळे सुद्धा मार्केट थोडंसं करेक्ट झालं आहे. आणि दुसरं जे कारण आहे ते आहे हाँगकाँग मार्केट पण 1-2% डाऊन झालं आहे. मग आता बाकीचे देशात जर मार्केट डाऊन जात असेल तर त्याचा असर आपल्या देशावर पण पडतोच, म्हणून आपलंही मार्केट क्रॅश होत आहे. तिसरं कारण आहे जे टेक्नॉलॉजी सेक्टर आहे, AI सेक्टर आहे, तर त्याच्यावरती इन्व्हेस्टर लोकांचा संशय आहे. आणि जो एनव्हिडियाचा शेअर आहे US अमेरिकेचा तर तो पण 1-2% ढासळलेला आहे. त्यामुळे सुद्धा लोक पॅनिक करत आहेत. चौथं कारण आहे अमेरिकी जे इकॉनॉमी आहे तर तिथं मंदी येण्याचे चान्सेस आहे असं अर्थतज्ज्ञ लोक सांगत आहेत. तिथं जी बेरोजगारीचा जो दर आहे तर तो सुद्धा वाढलेला आहे. बेरोजगार लोक तिथं जास्त आहेत. आणि जे टॅरिफ लावायचं ट्रम्प साहेब म्हणत आहे तर टॅरिफ लावल्यामुळे तिथं अजून महागाई वाढण्याची शक्यता आहे. तर या 4 कारणांमुळे मार्केट जे 28 फेब्रुवारीला आहे ते जास्त करेक्ट झालं आहे. आता सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की ठीक आहे, हे कारणं खूप चालूच राहतात, पण मग आता आम्ही पुढे काय करायचं, या कारणांशी आम्हाला काय घेणं नाही, जे आम्ही पैसे इन्व्हेस्ट केले तर त्याचं पुढे काय करायचं आहे. तर मी कधीही असल्या टॉपिकवर व्हिडिओज बनवत नाही की मार्केट का क्रॅश झालं, काय झालं, कारण मार्केटला क्रॅश होण्यासाठी काहीतरी कारण लागते आणि मार्केट क्रॅश होत राहते. हा मार्केटचा स्वभाव आहे. मार्केट कधीही लगातार असं वरच्या लाईनमध्ये सरळ जात नाही. मार्केट एक तर थोडं 1-2 वर्ष वरती जाते, परत डाऊन येते, परत वरती जाते. हा मार्केटचा स्वभाव आहे. पहिल्यापासून असं मार्केटच काम करत आहे आणि पुढे सुद्धा असंच काम करत राहील. तर मी आज व्हिडिओ का बनवला, कारण मार्केट खूप जास्त क्रॅश झालेलं आहे. खूप लोक पॅनिक करू शकते, नुकसानीमध्ये त्याचे पैसे विड्रॉल करू शकते, म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवतो आहे. आता जर तुम्ही गुंतवणूक चालू केली असेल तर तुम्ही एकतर डायरेक्ट शेअर्स घेतलेले असेल किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली असेल. जर तुम्ही डायरेक्ट शेअर्स घेतले असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे ते आपण पहिले बघून घेऊया. जर तुम्ही शेअर्समध्ये डायरेक्ट बाय केलेले असेल तर माझं स्ट्रॉंगली मत आहे की सर्वसाधारण माणसांनी डायरेक्ट शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट नाही केली पाहिजे. तर याच्यासाठी मी तुम्हाला माझी 4-5 कारणं सांगेल. जर तुम्हाला पटले तर तुम्ही हे मान्य करू शकता. तर पहिलं कारण आहे की शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी आपल्याला जेवढं नॉलेज आणि स्किल असायला पाहिजे तेवढं सर्वसाधारण माणसाकडे नसतं असं मला वाटते. दुसरं कारण आहे जो आपला स्टॉकचा पोर्टफोलिओ आहे तर तो लॉंग टर्ममध्ये 5-10 वर्षामध्ये 12 वर्षामध्ये कधीही म्युच्युअल फंड मॅनेजरला बीट करू शकत नाही. तिसरं कारण मला वाटतं की आपण जो बनवलेला स्टॉकचा पोर्टफोलिओ आहे हा कधीही म्युच्युअल फंडपेक्षा जास्त क्रॅश होतो. कारण जर आपण एक म्युच्युअल फंड बघितलं तर त्याच्या ज्या होल्डिंग्स असते तर एका म्युच्युअल फंडमध्ये 50, 60, 70 कुठल्या म्युच्युअल फंडमध्ये 120-150 कंपनीज आहेत. आणि जर आपण आपला स्वतःचा पोर्टफोलिओ बनवला तर आपल्या पोर्टफोलिओमध्ये किती स्टॉक्स असतील, 10, 12, 15, 20, परत ते पण कुठल्या सेक्टरचे आहेत, कुठलं सेक्टर आता सध्या परफॉर्म करत आहे हे माहिती नाही. तर 20 स्टॉक्स जे आपला पोर्टफोलिओ आहे तो जास्त करेक्ट होऊ शकतो, जो म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ तो कमी करेक्ट होतो. चौथं कारण आहे की स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो, रिसर्च द्यावं लागते, फंडामेंटल अनालिसिस करावं लागतो, खूप काही गोष्टी शिकाव्या लागतात आणि आपल्या इथे वेळ जाते, मेहनत जाते. आणि जर आपल्याला काही आउटकम बघितलं की 5-10 वर्षानंतर ठीक आहे आपण स्टॉकमध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट केली होती तर आपल्याला काही एक्स्ट्रा रिटर्न्स भेटले का, असे खूप सारे म्युच्युअल फंड्स आहेत जे 12%, 15%, 18%, 20% सुद्धा रिटर्न देत आहे. तर एवढे रिटर्न आपल्याला मिळते का मेहनत करून सुद्धा? जर नसेल मिळत
तर मग एवढी मेहनत करून उपयोग काय? तर या 4 कारणांमुळे मला वाटतं की डायरेक्ट स्टॉक्समध्ये सर्वसाधारण माणसांनी गुंतवणूक नाही केली पाहिजे. मी स्वतःही गुंतवणूक केली होती, पण मला कळून चुकलं की जेवढे म्युच्युअल फंडचे रिटर्न आहे तेवढे माझा जो पोर्टफोलिओ आहे तेवढे रिटर्न देत नाही आहे. मग मी हळूहळू माझ्या जे स्टॉकचा पोर्टफोलिओ तिथून माझे जे पैसे आहेत ते म्युच्युअल फंडमध्ये शिफ्ट करतो आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचाही पोर्टफोलिओ खूप लॉसमध्ये आहे, तुम्हाला वाटतंय म्हणजे ते तुमचं ॲनालिसिस सुद्धा जर वाटतंय चुकलेलं असेल, तर तिथून तुम्ही तुमचे पैसे म्युच्युअल फंडमध्ये शिफ्ट करू शकता. जर त्यामध्ये तुम्हाला काही माझी मदत हवी असेल, म्युच्युअल फंडबद्दल नॉलेज घ्यायचं असेल, गुंतवणूक चालू करायची असेल, तर मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आता दुसरा, जर समजा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक चालू केलेली असेल, तर म्युच्युअल फंडमध्ये ज्यावेळेस तुम्ही गुंतवणूक चालू केली तर तुम्ही प्लॅनिंग केली होती का तुम्ही कुठल्या गोलसाठी पैसे इन्व्हेस्ट करताय, किती वर्षासाठी करणार आहे, तुमची रिस्क टेकिंग ॲबिलिटी किती आहे, तुम्ही इमर्जन्सी फंड वगैरे बनवलं आहे का, सगळ्या गोष्टींची प्लॅनिंग केली होती का? जर तुम्ही असं नसेल केलं की तुम्हाला वाटलं होतं की 2023 पासून मार्केट खूप चांगलं ग्रो होतं आहे, सगळ्यांना रिटर्न भेटते म्हणून मी पण गुंतवणूक चालू केली, जर तुम्ही असं केलेलं असेल तर तुम्हाला व्यवस्थित प्लॅनिंग करण्याची गरज आहे की जे म्युच्युअल फंडमध्ये मी गुंतवणूक केली आहे, माझं गोल किती वर्षानंतर आहे, तर हा म्युच्युअल फंड माझ्यासाठी योग्य आहे का, माझ्या रिस्कनुसार आहे का, तर याची प्लॅनिंग तुम्हाला करावी लागेल. आणि योग्य ठिकाणी तुमच्या गोलनुसार जो म्युच्युअल फंड तुमच्यासाठी योग्य तिथे गुंतवणूक करणं तुम्हाला गरजेचं आहे. आता सध्या मार्केट डाऊन जात आहे म्हणून खूप साऱ्या लोकांचा एक प्रश्न येतोय की सध्या मार्केट खूप डाऊन जात आहे, तर आम्ही आमची SIP स्टॉप करू का? तर सगळ्यात पहिले माझा तुमचा एक प्रश्न आहे की तुम्हाला माहिती आहे का म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून आपल्याला काय भेटते? NAV भेटते, नेट ॲसेट व्हॅल्यू. तर एक्झाम्पलसाठी आता समजा एक म्युच्युअल फंड आहे, त्याची NAV 100 रुपये होती, ज्यामध्ये तुम्ही SIP करत होते. तर 100 रुपये NAV असली, जर तुम्ही 5,000 रुपयाची त्यामध्ये SIP केली तर तुम्हाला किती युनिट भेटतील? 50 युनिट भेटतील. आणि आता मानून चालू आहे आपण जसं की स्मॉल कॅप मिड कॅप खूप क्रॅश झाले, तर 20% त्याची जी NAV आहे क्रॅश झाली. म्युच्युअल फंडचा जो पोर्टफोलिओ तो 20% क्रॅश झाला, तर त्याची NAV आता किती येईल? 80 रुपये होईल, बरोबर. आता दुसऱ्या महिन्यामध्ये जी तुमची SIP होईल, तर 5,000मध्ये 80 रुपयाच्या NAVने 5,000 रुपयामध्ये तुम्हाला किती NAV मिळतील? 62.5, म्हणजे 12.5 NAV तुम्हाला जास्त मिळतील, एक्स्ट्रा मिळतील. ज्या की 50 NAV घेण्यासाठी तुम्ही 5,000 रुपये खर्च करत होते, ते तुम्हाला 5,000मध्ये आता 62.5 म्हणजे 12.5 NAV या जास्त मिळत आहेत. आता ज्याही दिवशी म्युच्युअल फंड म्हणजे शेअर मार्केट नंतर रिकवर झाल्यानंतर ज्याही वेळेस याची जी NAV आहे ती 150 रुपये होईल, ठीक आहे. तर 150 रुपये झाल्यानंतर या जे 62 NAV आहे तर 12.5 NAV, तर 150 गुणिले 12.5, तर एवढे पैसे तुमचे एक्स्ट्रा बनलेले असेल, ठीक आहे. म्हणून आता मार्केट करेक्ट होत आहे, म्हणून ही गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आहे. कुठल्याही प्रकारे SIP वगैरे स्टॉप करू नका. आता तुम्हाला जास्त NAVs मिळत आहे, तर जास्त NAVs घ्या. जर तुम्ही काही लमसम अमाऊंट ॲड करू शकत असाल, ज्या पैशांची तुम्हाला पुढील 5-6 वर्षे गरज नसेल, तर ते पैसे तुम्ही अजून ॲड करू शकता. कुठल्याही प्रकारे SIP स्टॉप करण्याची गरज नाही आहे. जर म्युच्युअल फंड रिलेटेड तुम्हाला काही अजून माहिती हवी असेल, गुंतवणूक चालू करायची असेल, तर मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि योग्य प्रकारे तुमच्या फायनान्शियल कंडिशननुसार गुंतवणूक चालू करू शकता. तुमचे गोलनुसार गुंतवणूक तुम्ही चालू करू शकता. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. खूप खूप धन्यवाद.